नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। आता पाऊस पडून गेलेला आहे। आता तुम्ही जर बघितलं तर हे मागं झाड आहे आणि या झाडामुळे काय होतंय, वांढरं भयंकर दमावायला लागलेत। आत्ताच वांढरं आणली, रोज यायला लागते, नाहीतर काय आहे भुईमुग आता शेंगा लागायला लागलेत। एक महिनाभराचा राहिला कालावधी। आता जरा ताप होतोय, पण आंतरपीक करायचं म्हणले की जरा अडचण आहे, कारण वांढरं पण काय करणार, त्यांना खायला काय नाही। त्यामुळे काय होतंय, रोज येते तिथं। आता हाकालली ते लांब, आता इकडे भुईमुग आहे, इकडे पण भुईमुग आहे। त्यामुळे जरा आज व्हिडिओ करताना तुम्हाला 2-4 गोष्टी सांगितले। आता बघा निरभ्र कसं प्रकाश पडलाय आणि स्वच्छ एकदम आभाळ आहे, एक नंबर वातावरण झालेलं आहे ना। असं वातावरण जर राहिलं महिनाभर तर ऊस असेल किंवा आपली जी कडधान्य लावलेली आहेत ती एक नंबर येणार आहेत। आजचा विषय आपला आहे की भुईमुगाच्या आऱ्या आणि ऊसाच्या आंतरपिकातलं तणाचं नियोजन कसं करायचं। तर त्याच्याबद्दल आता 1-2-3 तुम्हाला आयडिया सांगतो आणि त्याच्याबद्दल एक तुम्हाला सविस्तर सांगतो की कसं नियोजन करायचं आहे ते। आता भुईमुगामध्ये जर बघितलं तुम्ही तर आता हे तण तुम्हाला दिसेल। आता पहिलं तुम्हाला जे आपण भुईमुग तुडवलेला त्याचा रिझल्ट दाखवतो की का करायचं आहे तसं, आणि मग तुम्ही मला सांगा। काय जण आता काल आमची चर्चा झाली तर बरेच लोक म्हणले की तुडवलं नाही तरी आऱ्या लागतात, किंवा तुडवला तर काय होते, बऱ्याच जणांचं असं म्हणणं आलं की भुईमुग तुडवला काय होते, वारा आहे आता, भुईमुग तुडवला काय होतं की मागणं लागलेले शेंगा बारीक राहतात। त्यासाठी मित्रांनो पर्याय हाच आहे की ज्यावेळी फुलं अवस्थेत ना तुमचं फळ अवस्थेत पीक निघालेलं असते त्यावेळी भुईमुग तुडवायचा आहे। काय शेतकरी काय करतात की फुलं येऊन 15-20 दिवस जातात आणि फळ खाली लागलेलं असतं आणि मग भुईमुग तुडवतात, मग त्याला काय अर्थ राहत नाही। मग ते बरोबरच आहे की तुमच्या मागून लागलेल्या शेंगा कवळ्या राहणार, बारीक राहणार। तर त्यासाठी काय करायचं आहे की फुल अवस्थेतून फळ अवस्थेत ज्यावेळी आपलं पीक जात आहे त्यावेळी ते नियोजन करायचं आहे। म्हणजे काय होतं की त्याला एक 15 ते 20 दिवस शेंग फुगण्याचा कालावधी मागणं लागलेल्या शेंगाला सुद्धा चांगला मिळतो। आता तुम्हाला थोडक्यात दाखवतो की आऱ्या कशा पद्धतीने। आता हे आपण दाबलेलं आहे भुईमुग, तर आता हे बघा इथं जर तुम्ही बघितलं, आता याची आर बघा ही जमिनीत निघाली, हे बघा असे जमिनीत आऱ्या चिटकायला लागलेल्या आहेत। आता इथं बघा, हे बघा ही आर आहे, ही जमिनीत निघाल्या मित्रांनो। आता याला शेंग लागत्या, काय होते, शेंग लागत्या। कुठं पण बघितलं आपण, आता इथं जर बघितलं आपण कुठंही, हे बघा इथं नाही असं काढायचं आपल्याला, ते तुम्हाला तर नियोजनात सांगतो। आता इथं जे आर आहे ते हे बघा ही इथं बघा, किंवा कुठेही बघा जिथं जमिनीला चिकटलेलं आहे तिथं आरा लगेच धरते। आता इथं बघा, हे बघा अशा पद्धतीने काय होतं की आरा लगेच जमिनीला चिकटतात। आता हे बघा ही जमिनीतली निघालेली आर आहे, आता ही जमिनीत जाते बघा। आता बऱ्याच बघितलं तुम्ही आरा, हे बघा हे आरा जमिनीला चांगल्या धरल्यात। एक अशा 5-7 जरी आरा तुमच्या चांगल्या पद्धतीनं जरी चिकाटल्या तर तुमच्या 7 शेंगा वाढणार आहेत मित्रांनो। मला मी 1 मिनिट तुम्हाला मी हाच रिझल्ट दाखवण्यासाठी आज व्हिडिओ करत आहे। हा ज्या आरा आहेत ह्या बुडक्यातल्या जरी शेंगा धरून एक समजा खाली एक 20-30 शेंगा लागल्या आणि वरनं एक 8 ते 10 आरा जरी चिकटल्या किंवा 5 ते 6 जरी चिकटल्या तरी वेळेला मागं तुमच्या 7 ते 8 शेंगा वाढणार आहेत। आणि जवळजवळ ह्या शेंगा 35 ते 40 शेंगाला वेलापर्यंत तुमच्या एका वेलाला जाणार आहेत। तर काय होणार आहे त्याचं, ह्या वरच्या 5 ज्या शेंगा आहेत त्या शेंगामुळे सरासरी तुमचं उत्पन्न वाढणार आहे। त्यासाठी हे आरा म्हणजे जमिनीला लागाव्या म्हणून हा भुईमुग तुडवून घ्यायचा आहे। आता वारं किती जरी सुटलं तरी आपण तुडवल्यामुळे काय झालं आता बघितलं कुठंतरी, तर तसाच्या तसाही कुठेही उभा राहिलेला नाही, तुडवलेला आहे तसाच आहे। अजून एक 4 की आपण त्याला दुसरी आळवणी, तिसरी शेवटची आळवणी सोडणार आहे, ती काय सोडणार ती त्यावेळी मी तुम्हाला सांगतो। आता दुसरा विषय असा आहे की तण नियोजन, आंतरपीक। तणनाशक मारू नका मित्रांनो, काय बरेच आता फॅशन निघल्या, वेल जरा आचाकला तरी चालतोय पण तणनाशक मारतात, तणनाशक मारू नका। आता हे 2दा भांगरले त्यामुळे काय झाले, आता तण जास्त नाही, कुठं जरी बघितलं तुम्ही तर हे तण जास्त नाही। त्याला कारण काय की 2 वेळा भांगलन झाल्या। आता ही भांगलन झाली की तुम्हाला परत तण शेतामध्ये कुठं दिसणार नाही। आता हे तण हातानं उपटायच्या मापाचं आलेलं आहे, तर आता 1-2 दिवसांना आपण हे तण काढणार आहे, जेणेकरून काय होईल की ऊसाला अन्न चांगल्या प्रमाणे मिळेल
तर अशा पद्धतीने तण नियोजन करा आणि घरगुती जेवढं शक्य आहे तेवढं करा. नाहीतर तुमच्याकडे जर कामगार असेल, तुम्हाला तसं परवडत असेल तर तशा पद्धतीने नियोजन करा. तर आजचा व्हिडिओ हा याबद्दलच होता की ऊसातील आंतरपिकाचे नियोजन आणि त्याच्या खत जे तण आहे त्या तणाचं नियोजन. आंतरपिकात तणनाशक मारू नका, भले तुमचं भांगलणीला पैसे जाऊ देत. तुमचं उत्पन्न ज्यावेळी जास्त वाढणार आहे त्यावेळी भांगलणीचे पैसे मिळणार आहेत. तणनाशकाचा वापर केला की तुमच्या पिकाला हा फटका बसणार आहे. त्यामुळे तणनाशक मारू नका. आता आपण एकदा कीटकनाशक मारलेलं त्याच्यावर सगळ्या रोगराई गेलेल्या आहे. तुम्ही भुईमुग बघितला मागाशी, तर कीड बऱ्यापैकी नाही. त्यामुळे कीटकनाशक शक्यतो नाही मारायचं, एकच मारलेलं आहे आपण. आणि ऊस जर बघितला तुम्ही, दोन्हीचा रिझल्ट तुम्हाला दाखवतो. हे बघा पानं कशी झाले ते मला नुसतं सांगा आणि फुटवं किती आले ते वर बघा. हे बघा कुठल्याही ऊसाला बघा, इकडं बघा, इकडं बघा, हे बघा कसं आहे फुटवं. पान तुम्ही जर बघितलं, हे आता कडचा ऊस आहे, जवळजवळ 1 मीटरपर्यंत पान झालेलं आहे. हे बघा हे नर्सरी आहे बरं का, कांडी रोप नव्हे, नर्सरी आहे. असं जर बघितलं तुम्ही तर ऊस आता भुईमुगाच्या पूर्ण वर आलेला आहे. अजून 2 महिने मित्रांनो पूर्ण व्हायचे आहेत. तर अशा प्रकारे क्वालिटी नियोजन केलं. अजून लागवड आपण टाकलेली नाही, फक्त 3 आळवण्या सोडल्यात. आता आळवणी सोडायची नाही, 3च्या ऐवजी 2 जरी आळवण्या सोडल्या तरी चालतंय. पण युरिया आणि अमोनियम सल्फेटचा जो कॉम्बिनेशन आहे त्याच्यामुळं फुटवा आपला चांगल्या प्रकारे होतो. तुम्हाला शक्य असेल तर युरिया आणि अमोनियम सल्फेट सुरुवातीच्या काळात नर्सरी लावल्यापासून 20 ते 25व्या दिवशी टाकलं तरी हा रिझल्ट तुम्हाला दिसेल. ज्यांना शक्य त्यांना आळवून टाकायला. आळवणी का घालायचं, तुमचा जो पोत्याला खर्च जाणार आहे तो निम्म्यावर येतो आणि तुमचं कमी खर्चात तेवढाच फुटवा आणि तेवढंच उत्पन्न वाढण्याचे चान्सेस आहेत. आता 4-5 दिवस झालं नुसतं ऊन पावसाचा खेळ चालू आहे, धड मोठा पाऊस नाही, रोग पडल्यासारखं पडते. तर त्यासाठी कीटकनाशक आपण मारलेलं, त्यामुळे आपलं पीक जर बघितलं तर हे चांगल्या पद्धतीने आलेलं आहे. तर अशा पद्धतीने नियोजन करा. चॅनल सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोचवा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. 5000च्या दिशेने चाललेलं आहे. 5000 सबस्क्राईब आपले लवकर पूर्ण झाले पाहिजेत. 5 नाही 10,000 झाले पाहिजेत. तर 10,000 कसे पूर्ण होतील आपल्या शेतकऱ्याचा मुलगा आहे मी पण. आमचा किराणा मालाचं दुकान आहे, ते बघत बघत तुम्हालाही माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. पण आता काय करणार आहे, आपण जे तण दिसते ते 2 दिवसात काढून घेणार आहोत. त्यामुळे काय होणार आहे, मोकळं गावलं अजून एक 15 दिवसात जर अजून एक अर्धा फूट जर फुटवा आपला वाढला तर त्याला आपण लागवड टाकून भर लावून घेणार आहे. त्यावेळेचा तुम्हाला मी व्हिडिओ टाकेन. तर अशा पद्धतीने नियोजन करा, वेळेवर करा. पावसाच्या काळात उन्हाच्या काळात लक्ष द्या. वांढरं आता या झाडामुळे दमवतात, पण झाड आपण तोडू शकत नाही. त्याला नियोजन काय आहे हां ते सांगायचं एक तुम्हाला राहिलं की वांढरं ते काय करायचं. आता हे तुमचं मेन पीक झालं ऊस, त्याचं आंतरपीक झालं भुईमुग. आता जर तुम्हाला वांढरं येत असतील आणि दमवत असतील तर त्याला ट्रॅप पीक केलं पाहिजे. आता ट्रॅप पीक म्हणजे काय, तर सापळा पीक. काय करायचं त्याला सांगतो तुम्हाला. आता तुमचं 4ही बाजूनं बांध असतो कायम प्रत्येक ऊसाला. तर आता ह्या बाजूनं आपण बघा मूग लावलाय. हे बघा मूग, हे बघा मूग लावलाय. तर पूर्ण कडेपर्यंत मूग लावलाय नो. हे ट्रॅप पीक आहे. भुईमुग डायरेक्ट खायला जात नाही, शेंगावर दिसतात त्याला. त्यामुळे काय करते, मुगाच्या शेंगा खाते. भले आपल्याला थोड्या खाऊ देत पण ते वांढराने खाऊ दे. त्यामुळे काय होते, आपलं भुईमुग जो उपटून नेणार किंवा त्याचं नुकसान करणार ते टळतं आपलं. त्यामुळे ट्रॅप पीकसुद्धा ऊसामध्ये लावा. हाच पर्याय आहे मित्रांनो आणि चांगला पर्याय आहे. 4ही बाजूनं तुमच्या काहीतरी शेंगा टाका. आपल्याला काय अर्धा किलो आणलं तर टोकायला 4ही बाजूनं टोकता येतं आहे. त्याच्या शेंगा खाऊ देत मित्रांनो, थोड्याफार तुम्हाला राहतेच, त्या तुम्ही खावा. पण ट्रॅप पीक लावा, भुईमुगाला सुद्धा ट्रॅप पीक लावा. म्हणजे काय होतं आहे, होणारं नुकसान आहे ते तुमचं याच्यामुळं थांबते. आणि किती जरी वांढरं आली काय आली तर एकदा धुडकवली 2-3 वेळा धुडकवली तर त्यांना पण कळते की इथं कोण ना कोण सारखं असतं. मग तोपर्यंत शेंगा थोड्याफार खाल्ल्या तर खाऊ दे, काय अडचण नाही. तर अशा पद्धतीने ट्रॅप पीक घ्या तुम्ही, तर तुमचं नुकसान टळेल. तर कशी माहिती वाटली किंवा ही माझी आयडिया कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तोपर्यंत आपण थांबूया. धन्यवाद.